ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता पूर्णाजीची बहीण दुर्गा आजीची सुभेदाराच्या घरी एंट्री होताना आपण बघणार आहोत. दुर्गा आजी ही आता अस्मिताच्या नवऱ्याला घेऊन सुभेदारांच्या घरी येत पूर्णाजीचे कसे थोबाड फोडून तिचा माजोरडा माज उतरवते हे आता आपण बघणार आहोत. तर आता अस्मिता कायमची सुभेदारांच्या घरात राहत असल्यामुळे दुर्गा आजीला समजताच दुर्गा आजी ही अस्मिताच्या नवऱ्याला घेऊन आता सुभेदारांच्या घरात येत आता अस्मिताला कशी तिच्या सासरी पाठवते हे आता आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर खरे सत्य दुर्गा आजी आता पूर्णा आजीला सांगून पूर्णा आजीचा कसा माज उतरवते आणि तिला जमिनीवर आणते हे आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता दुर्गा आजी पूर्णा आजीच्या डोळ्यावरची प्रेमाची पट्टी काढून तन्वीच्या खोट्या प्रेमाचे सत्य आता दुर्गा आजी आता पूर्णा आजी समोर आणणार आहे. इकडे आता सुभेदारांच्या घरात गणपती बसवलेला असतो. तर आता इकडे प्रताप हा ऑफिसमधून घरी येतो आणि सर्वांना एकत्र बोलावून म्हणतो की पूर्णाजी, अगं गणपती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझ्या कंपनीचे क्लायंट येणार आहेत आणि त्यांना आता आपल्या घरी मी जेवायला बोलवलेले आहे आणि मोठी पार्टीही ठेवलेली आहे. तेव्हा प्लीज तुम्ही सर्वांनी पार्टीच्या तयारीला लागा. तर आता प्रतापचे मोठे क्लायंट घरी येणार असल्यामुळे आणि खूप माणसे असल्यामुळे घराची स्वच्छता साफसफाई करणे गरजेचे असते. तेव्हा कल्पना म्हणते की ठीक आहे, तुम्ही पार्टी अरेंज केली तर काही हरकत नाही, आम्ही सगळ्या घराची स्वच्छता करू. तर आता इकडे लगेचच प्रिया, अस्मिता आणि पूर्णाजी या मोठ्या प्लान करतात. अस्मिता ही पूर्णाजीकडे येते. अगोदर प्रियाने आणि अस्मिताने दोघींनी मिळून आता पार्टीमध्ये आपण सायलीला काही एक थारा द्यायचा नाही आणि तिला पार्टीमध्ये येऊ द्यायचे नाही असा पूर्ण डाव आखलेला असतो. त्या प्लॅननुसार आता अस्मिता ही पूर्णाजीकडे येते. पूर्णाजीकडे आल्याबरोबरच अस्मिता म्हणते की पूर्णाजी, मी तुला एक सांगते, ही सायली जर पार्टीमध्ये पुन्हा आली तर पहिल्यासारखं काही ना काही ही सायली करणार आणि पार्टीमधल्या पाहुण्यांना काही ना काही कारण किंवा चुका दाखवून त्यांना बोलणार आणि पुन्हा आपल्या डॅडची सर्व इज्जत ही धुळीला मिळवणार. तेव्हा काही जरी झालं तरी सायलीला आपण पार्टीमध्ये येऊ द्यायची नाही. तेव्हा आता पूर्णा आजीला सुद्धा अस्मिताचे म्हणणे पटलेले असते. अस्मिताला पूर्णा आजी म्हणते की तुझं अगदी बरोबर आहे, मागच्या वेळेस सायलीने काय केले होते हे आपल्या सर्वांना चांगलं माहिती आहे. तेव्हा अस्मिता म्हणते की तू एक काम कर पूर्णाजी, ज्या वेळेस पार्टी आहे ना त्या अगोदर सायलीला सर्व घराची साफ स्वच्छता, सगळे घरातील कपडे लादी सर्व काही पुसून आणि स्वच्छ करायला सांग. सायलीला त्यामधून वेळ आणि फुरसत काही मिळालीच नाही पाहिजे. तेव्हा पूर्णा आजीला अस्मिताची आयडिया पटते. तर आता मोठी पार्टी असल्यामुळे आणि दरवर्षी गणपतीमध्ये दुर्गा आजी ही पूर्णा आजीच्या घरी येत असते. यावर्षीसुद्धा दुर्गा आजी इकडे पूर्णा आजीच्या म्हणजे सुभेदाराच्या घरात येण्यासाठी निघालेली असते. इकडे आता पूर्णा आजी सायलीला घरातील सर्व कामे करायला सांगते. तेव्हा त्याप्रमाणे सायली ही दररोज घरातील सर्व वस्तू आणि गोष्टी एक एक करून आवरत असते. तर आता सायली आणि कल्पनाने कामाचा मोठा प्लान केलेला असतो. सायली ही कल्पनाला सांगते की आई, या दिवशी आपण फक्त ही रूम घ्यायची, दुसऱ्या दिवशी ही, तर तिसऱ्या दिवशी पूर्ण माळा, तर चौथ्या दिवशी हे असं करत सर्व कामे ही वाटून घेतलेली असते आणि एक एक दिवस एक एक दिवशी ठरलेली सर्व गोष्टी आता सायली ही तिची साफसफाई करत असते. आता नेहमीप्रमाणे सायली ही घरामध्ये काम करत असते. तर तेवढ्यात पूर्णा आजी आणि अस्मिता सायलीसमोर मोठ्या आयटीत महाराणीसारख्या बसलेल्या असतात. अस्मिता सायलीची काहीतरी चूक काढत असते आणि पूर्णा आजी त्याप्रमाणे सायलीला बोलत असते. तेवढ्यात दरवाजातून हुशार दुर्गा आजी त्यांची ती सर्व प्रकार बघते. तेव्हा ही काम करणारी बाई नक्की आहे तरी कोण असा विचार दुर्गा आजीच्या मनात येतो. दुर्गाजी विचार करते की पूर्णाई आणि ही अस्मिता या बाईला का बोलतात आणि ही बाई यांचं एवढं ऐकून का घेते. अस्मिता लगेच मोठ्याने ओरडत सायलीला म्हणते की सायली, अर्जुनने तुला या घरात बायको म्हणून घेऊन आला, पण तू खरोखर या घरची सून होण्याच्या लायकीची नाही. तेवढ्यात
अस्मिताचे ते बोलणे दुर्गा आजी ऐकते आणि दुर्गा आजीला लगेचच ती अर्जुनची बायको असल्याचे समजते. तेव्हा दुर्गा आजीचा राग अनावर होतो आणि रागाने भडकत लगेचच दुर्गा आजी ही समोर येत म्हणते की काय ग ये पूर्णा आजी, तुला तुझ्या सुनेला तू अशी वागणूक देते का? काय ग ये अस्मिता, तुला अर्जुनच्या बायकोला बोलण्याचा अधिकार कोणी दिला? दुर्गा आजीला बघताच पूर्णा आजीची भोबडी वळालेली असते आणि आता दुर्गा आजी आपला चांगलाच समाचार घेणार अशी भीती वाटून पूर्णा आजी लगेचच हसतच दुर्गा आजीला म्हणते की ताई तू कधी आलीस, ये ना, आणि मला का नाही सांगितलं, मी गाडी पाठवली असती ना. तर दुर्गा आजी म्हणते की ते सर्व मी तुला नंतर सांगते, अगोदर मला सांग, तू अर्जुनच्या बायकोला एवढे तिच्याकडून मोलकरणीसारखे का काम करून घेतेस? तू एवढी निष्ठुर कधीपासून झालीस ग पूर्णे? लहानपणीची पूर्णा मी बघितली ना, ती अशी नव्हती, एकदमच मायाळू होती. आणि तुझ्या अंगात काय आता भूत संचारले की काय? दुर्गाजीचे ते बोलणे ऐकून सायली लगेचच पुढे येत म्हणते की अहो आजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. पूर्णाजी मला अशा काहीच बोलत नव्हत्या. तर दुर्गाजी म्हणते की तू गप ग, मला माझ्या धाकट्या बहिणीला काय बोलायचे आणि काय नाही हे तू सांगू नकोस. ती जरी तुझी सासू असली तर मी तुझी आजी सासू आहे. आणि काय बरोबर नी काय चूक हे तुम्ही मला शिकू नकास, कारण मी तुमच्यापेक्षा 4 उन्हाळे पानकाळे जास्त बघितलेले आहे. तेवढ्यात कल्पना सायलीला हळूच म्हणते की अगं सायली, त्या दुर्गा आजीच्या पुढे जाऊ नको. त्या दुर्गा आजी जर ती रागाने भडकली ना, तर पूर्णा आजीचं सुद्धा यात काही चालत नाही. आणि या जगात पूर्णा आजी घाबरत असेल तर ती फक्त त्यांच्या बहिणीला म्हणजे दुर्गा आजीला. तेव्हा सायली लगेचच तिचे तोंड बंद करते. इकडे आता दुर्गा आजी आल्याचे समजताच अर्जुनला मोठा आनंद झालेला असतो आणि अर्जुन हा सायलीला दुर्गा आजी समोर घेऊन येतो आणि सायलीचे कौतुक करू लागतो. अर्जुन म्हणतो की दुर्गाजी, तुझी सून खरंच खूप गुणाची आहे आणि ती सर्व घर ही व्यवस्थित ठेवते, सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेते. तेव्हा दुर्गा आजीला सुद्धा आता सायली ही खरंच सोज्वळ आणि स्वच्छ मनाची असल्याचे आता तिथे राहिल्यामुळे दुर्गा आजी समोर येते आणि आपली बहीण ही पूर्णा ना उगाचच सायलीला बोलते आणि तिला त्रास देते हे आता दुर्गा आजीला चांगलेच समजलेले असते. त्याचबरोबर आता अस्मिता ही सासरी नांदत नसून ती फक्त सुभेदारांच्याच घरी राहत असल्याचे दुर्गा आजीच्या कानावर येते. आणि यासाठी अस्मिताला फूस लावणारी दुसरी कोणी नसून आपली पूर्णा आजी असल्याचे आता दुर्गा आजीला समजते. तेव्हा लगेचच रागाचा भडका उडून दुर्गा आजी पूर्णा आजीला म्हणते की अगं हे पुरीला तू किती दिवसापासून माहेरी ठेवलेस? तुला तुझ्या पुरीला नांदायची गरज नाही वाटत का? आणि हे असं बरोबर दिसतं का? आजी म्हणते की अगं ती जर अशी इकडे राहिली तर तिचा वंश कसा वाढणार? तुला काही अक्कल आहे की नाही पूर्णे? तर आता पूर्णा आजीची पुन्हा बोबडी वळते. दुर्गा आजी अस्मिताला म्हणते की अस्मिता, उद्यापासून तुम्हाला या घरात दिसायला नको. जर उद्या तू या घरात दिसली तर परवा मी काय करील ते तू त्याचा स्वप्नात देखील विचार करणार नाहीस. तेव्हा अस्मिता रागाने तिच्या बेडरूममध्ये निघून जाते आणि विचार करते की ही दुर्गा आजी मला काय करणार? आज फक्त ती बोलली, उद्या परत ती जशीच्या तशी होईल. पण इकडे दुर्गा आजीने आता मनावर घेतले की ते मनावर घेतलेले असते. तेव्हा आता ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अस्मिता काही तिच्या सासरी जात नाही आणि अस्मिता ही प्रेमाने पूर्णा आजीला म्हणते की दुर्गा आजीला काही सांग ना गं, ती मला या घरात राहू देत नाही. पूर्णा आजी म्हणते की अगं अस्मिता, तुझ्यासाठी मी अख्ख्या जगाला टक्कर देईल, पण या माझ्या ताईसमोर माझं काही चालत नाही बाई. लहानपणापासून तिचा रागाचा रुद्रावतार मी बघितलेला आहे. तेव्हा तू गोडी गुलाबीने तुझ्या आता सासरी जा. तर अस्मिता आता रागाने विचार करते की आता काही जरी झालं तरी मी घरून जाणारच नाही. तर इकडे दुर्गा आजी दुसऱ्या दिवशी अस्मिताला म्हणते की तू जाणार आहेस की नाही? तर अस्मिता ही जाण्यासाठी नकार देते. तेव्हा दुर्गा आजी म्हणते की थांब. त्यानंतर लगेचच दुर्गा आजी अर्जुनला म्हणते की चल, मला एका ठिकाणी जायचंय, मला घेऊन चल. तर अर्जुन हा दुर्गा आजीला कारमधून घेऊन जातो. तर आता रस्त्यात दुर्गा आजी म्हणते की मला अस्मिताच्या सासरी जायचंय. तर आता इकडे दुर्गा आजी अस्मिताच्या सासरी जाऊन तिच्या नवऱ्याला भेटते आणि म्हणते की तुझ्या बायकोला तू कायम तिला माहेरी ठेवण्याचा ठेका घेतला की काय तुम्ही? तिला आत्ताच्या आत्ता घेऊन जा. तेव्हा आता अस्मिताच्या नवऱ्याला मोठा आनंद झालेला असतो.
तिचा नवरा म्हणतो की आम्ही इकडे तिला ठेवण्यासाठी कुठे काय म्हटलो, पण तीच इथे राहत नाही. तर दुर्गाजी म्हणते की राहत नाही, कशी राहत नाही? तिला बऱ्या बोलाने जर नाही राहिली तर रागाने तिला इथे राहायला भाग पाडा. तर अस्मिताचा नवरा आनंदाने दुर्गाजीसोबत अस्मिताला आणायला आता सुभेदारी घरात येतो. तेव्हा तिच्या नवऱ्याला बघताच इकडे अस्मिताला मोठा धक्का बसतो आणि दुर्गाजी म्हणते की अस्मिता, तुझा नवरा तुला घेऊन जायला आलाय, आत्ताच्या आत्ता तुझी बॅग भर आणि या घरातून निघ. तर आता लगेचच अस्मिताला मोठा धक्का बसून एक खाली मान घालून अस्मिता तिची कपड्याची बॅग घेऊन येते आणि तिच्या नवऱ्यासोबत अखेर सुभेदारी घर सोडून निघून जाते. त्यानंतर आता पुन्हा तन्वी ही सुभेदारांच्या घरात येते. तेव्हा दुर्गाजी तन्वीला बघते आणि पूर्णाजी म्हणते की अगं ताई, ही बघ आपली लहानपणाची तन्वी, आणि ती लहान असताना तुझ्या अंगाखांद्यावर खेळली ना. तर आता दुर्गाजी लगेचच तन्वीकडे बघू लागते. तेव्हा आता तन्वी ही खरी तन्वी नसून ती प्रिया असल्याचे सत्य आता दुर्गाजीसुद्धा बाहेर काढणार आहे. आणि ज्या वेळेस दुर्गाजी हे सत्य बाहेर काढते त्यावेळेस पूर्णाजीला मोठा धक्का बसणार आहे. त्याचबरोबर आता सायली हीच तन्वी असल्याचे सत्यसुद्धा दुर्गाजी आता पूर्णाजीला दाखवणार आहे. तर कशी वाटली दुर्गाजीची हुशारी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.